काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार जाहीर, रविवारी होणार पुरस्काराचे वितरण। माजी आमदार कैलासवासी की बा उर्फ काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। रविवारी 5 मे रोजी या पुरस्कारांचं वितरण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष म्हस्के यांनी दिली। यावेळी शिक्षणभूषण पुरस्कार नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक समूहाचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांना घोषित करण्यात आलाय। त्याचबरोबर वृत्तभूषण पुरस्कार नगर येथील ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लहाडे, तर समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे, साहित्यभूषण पुरस्कार टाकळी खातगाव येथील साहित्यिक गीताराम नरवडे, आरोग्यभूषण पुरस्कार ब्राह्मणवाडा तालुका अकोले येथील डॉक्टर हबीब शेख, तर ज्येष्ठ कृषीतज्ञ कैलासवासी भास्करराव म्हस्के यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा कृषीभूषण विशेष पुरस्कार कृषी क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे विजेते माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन जगताप यांना घोषित करण्यात आला आहे। काकांची जयंती 106वी जयंती उकडवासारख्या ग्रामीण भागामध्ये जन्म घेऊन मुंबई मार्केट कमिटीपर्यंत काम करणाऱ्या काकांचं नगर शहरामध्ये काकासाहेब म्हस्के मेडिकल फाउंडेशन, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेज अशा विविध शैक्षणिक संस्थांमधून स्वयंरोजगार, कुठे नोकरीसाठी जाणे नाही, जिथं स्वतः व्यवसाय करता येईल अशा प्रकारचे कोर्सेस आम्ही म्हस्के कुटुंबियांनी सुरू केले। त्याला जवळ 35 ते 40 वर्ष झाली। आज 5 मेला काकांच्या जयंतीनिमित्ताने विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन आपण गौरव करत असतो। आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, तर जानेवारीपासून जो पुरस्कारांचं चालू होतं वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु आपला वैशिष्ट्यपूर्ण जो आहे समाजसेवेमध्ये काम करणारे मागासवर्गीय दलित कार्यकर्ते, साहित्यिक, लेखनामध्ये अप्रकाशित आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं आहे, म्हणजे उदाहरण द्यायचं ठरलं तर साहेबराव घाडगे यांच्याकडे त्यांच्या सांगण्याप्रमाणे 9,000 मुलींचं हॉस्टेल आहे। म्हणजे आज आम्ही 200 मुलींच्या हॉस्टेलवर बढाया मारतो की आमच्याकडे 200 मुलींचं हॉस्टेल आहे। 9,000 मुलींचं हॉस्टेल साहेबराव घाडगे चालवतात। 12 ते 14,000 विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत आणि सगळे हे राष्ट्रप्रेम आणि डिफेन्स अशा चांगल्या उद्देशाने उभं राहिले। त्रिमूर्ती सेंटर, त्याचप्रमाणे जे काही मान्यवरांना आपण हे करतो त्यामध्ये सचिन जगताप यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग, शहराजवळ बनपिंपरी गाव आहे त्यांचं, त्या ठिकाणी 200 म्हशी पाळून शेणखतावर त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे। बटाटा आणि काकडी हे दैनंदिन लागणारे पदार्थ ऑर्गॅनिक करून, खरंच मी सचिनला मागे म्हटलं होतं टेस्ट करायला घेऊन ये बटाटे, काय फरक ऑर्गॅनिकमध्ये आणि याच्यामध्ये आहे। तर यावर्षी आम्ही ऑर्गॅनिक वांगे केली, पण त्याच्या टेस्टमध्ये खूपच फरक आहे। म्हणजे आपण जे बाजारात विकत घेतो आणि ऑर्गॅनिक याच्या टेस्टमध्ये खरोखर फरक आहे। आणि विषमुक्त विष विष नसलेलं असे जे खाद्य आपण खाणार आहोत त्यामुळे आयुष्यमान चांगलं होणार, रोगराई कमी होणार, प्रतिबंधक शक्ती कमी होतील, वाढेल। आणि म्हणून ऑर्गॅनिक शेतीकडे सुद्धा तरुण शेतकऱ्यांनी वळालं पाहिजे। या उद्देशाने तो एक पुरस्कार आमचे थोरले बंधू भास्करराव म्हस्के, इंजिनियर, बी सिव्हिल, पण शेतीमध्ये अतिशय उत्कृष्ट मन लावून काम केलं त्यांनी। स्ट्रॉबेरी आणि स्वीटकॉर्न, म्हणजे स्वीटकॉर्न महाबळेश्वर जवळच्या त्या ठिकाणी फक्त स्ट्रॉबेरीज करतात। महाबळेश्वर पाचगणीच्यामध्ये आहे, मी मुद्दाम पाहिलं, बिलारी गुरुजी तिथून आमदार होते, तर अण्णांनी तिथून स्ट्रॉबेरी आणली। त्यावेळेस त्यांचा
मल्होत्रा सिल्वर हट्स नावाचा काही शेकडो बंगलो आजगणीमध्ये प्रोजेक्ट होता. तर त्यांनी ते पाहिलं, ऑब्झर्व केलं आणि ते पुण्यामध्ये पण येऊ शकतं हे प्रयोगांती त्यांनी दाखवलं. ड्रीप केली, खर्च केला, चांगल्यापैकी त्याच्यावरून मिळालं. नंतर भास्कर 59 नावाची अमेरिकन स्ट्रॉबेरी, तर त्यांच्या डोक्यात कल्पना होते की त्या स्ट्रॉबेरीपासून येलो वाईन तयार करायची. आपण रेड वाईन, व्हाईट वाईन ऐकतो, तर त्या स्ट्रॉबेरीमध्ये इतकं शर्करा आहे की त्याच्यावर वाईन पण होऊ शकेल. हा एक त्यांचा होता. विनायकराव पाटलाशी मी त्या संबंधी बोललो होतो. असं शेतीविषयक, समाजविषयक, शिक्षणविषयक जे विविध उपक्रम करतात, प्रसिद्धीच्या कोणत्याही हव्यासापोटी काम न करता निव्वळ त्या क्षेत्राची सेवा करावी म्हणून काम करणाऱ्या आपल्या बांधवांचा सत्कार करणं 5 मेच्या दिवशी आम्ही दरवर्षी आयोजित करतो. यापुढे समीर आणि आमची ज्युनियर मंडळी चालू ठेवतील. धन्यवाद.